100 रुपयाची भेट आली आहे। तसेच आमचे आदरणीय देवराजी दादा खंदारे यांच्यातर्फे आणि तसेच आमचे मित्र प्रवीण कणकुटे यांच्यातर्फे सदर गीताला यांनी 500 रुपयाची भेट पाठवलेली आहे। आणि तसेच उत्तमरावजी धबाले आणि विश्वनाथ गवळी आमचे काका यांच्यातर्फे त्यांनी सदर गीताला 100 रुपयाची त्यांनी भेट पाठवली आहे। आभारी आहोत। आणि तसेच लीलाबाई लोखंडे यांच्यातर्फे सुद्धा सदर गीताला 100 रुपयाची भेट पाठवली आहे। आणि काय म्हणायचं आहे, बाबासाहेबांना ज्यावेळेस पत्र लिहितात त्या पत्रामध्ये लिहितात की तुम्ही 24 तासातील 20 तास अभ्यास करीता। तुम्ही बाबासाहेबांना म्हणत आहेत, अहो तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या, तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या, बाहेर देशामध्ये असताना वेळेच्या वेळेला जेवण भेटायचं नाही, असेल ते खायचं। कधी पावाचा तुकडा सुद्धा त्यांनी खाऊन संघर्ष आपला जिवंत ठेवला। म्हणून माता रमाईंना काळजी वाटायची, म्हणून बाबासाहेबांना म्हणत आहेत, तुम्ही वेळेवर जेवण करा, तुम्ही वेळेवर जेवण करा, नका आठवू
संसार बघू, आपल्यालाही मुलं बाळ आहे, आपल्यालाही परिवार आहे, पण साऱ्या समाजाला त्या माऊलीनं आपलं पालकत्व दिलं. आपल्याला लेकरं 9 कोटी लेकराची ती आई झाली म्हणून म्हणायचं आहे. अरे गावाकुसा बाहेरचा नगर मिळाला नसता, गावाकुसा बाहेरचा नगर मिळाला नसता. अरे उभ्या जीवनात आम्हाला आदर मिळाला नसता. मनोज राजा मेलो असतो रणरणत्या उन्हामध्ये जर माय माऊलीचा मायेचा पदर मिळाला नसता. म्हणून सारी हो बाबासाहेब आंबेडकर स्वतः एका किल्ल्यावरती गेले आणि त्या किल्ल्यावर गेल्याच्या नंतर बाबासाहेबांना मारण्याची धमकी देण्यात आली होती. आणि तीच धमकी माता रमाईच्या मनामध्ये घर करून बसली. आणि माता रमाई त्या पत्रामध्ये लिहितात, अहो धनी तुम्ही सावध राहा, ओ धनी तुम्ही सावध राहा. कुणी वार करतील चुपा, लेकराला सांभाळते तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. शेवटी काय लिहितात, बाबासाहेबांनी सुद्धा त्या पत्राचं उत्तर दिलं. म्हणून माता रमाई म्हणत आहे, पत्राले तुमचे, पत्राले तुमचे झाला, अहो यशवंत आले तुमच्या रमाला, यशवंत आले तुमच्या रमाला, यशवंत आले तुमच्या रमाला. निश्चितून स्मरते मी, दंडवत करते मी, निश्चितून स्मरते मी, दंडवत करते मी. कोटी ह्या दिनाचे दिनाचे आत्मा तुम्ही. आणि या गीताचे गीतकार आदरणीय मनोज राजा काय लिहित आहेत, त्या